मित्रांनो नमस्कार. जय शिवराय. मी संतोष शिंदे पुण्यातून चर्चा करतोय. झिरवाळांचं प्रकरण महाराष्ट्रासमोर ज्या पद्धतीनं आलं, झिरवाळांनी फोन केला त्यांच्या नेत्यांना आणि सांगितलं की माझी जी काही व्हिडिओ आलेली आहे ती एकदम चुकीची आहे, तसं काही घडलेलं नाही. एका महिला आपल्या सर्वोच्च नेत्यांना सांगताना थोडी तरी जनाची नाही तर मनाची त्या मंत्र्याला वाटलं पाहिजे होतं. आपण राज्याचे मंत्री आहोत. आपण ज्या पक्षात काम करतोय किंवा ज्या पक्षात पूर्वी काम करायचो त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी किंवा इतर सगळ्या नेत्यांनी पक्ष वाढवण्यासाठी किंवा एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी कशा पद्धतीनं खस्ता खाल्ल्या आणि त्यांचे असे हे लिंगपिसाट, शोषणांध किंवा वासनेनं भुकेलेले नेते हे कशा पद्धतीनं, आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, सगळेच या एनसीपीचे आता हे नेते आणि वेगळ्या वेगळ्या पदावर असणारे मंत्री, आयोगाचे अध्यक्ष हे कुणाचे भक्त असतात, कुणासोबत तिथं शासकीय विश्रामगृहावर काय करतात हे झिरवाळांनी दाखवून दिलं. मला प्रश्न ह्या गोष्टीचा पडलाय आणि ज्या गोष्टी मला तुमच्यासोबत चर्चा करायच्या त्या सगळ्या गोष्टीची चर्चा करूया. सर्वांना एवढीच विनंती की संतोष शिंदे ऑफिशियल आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्वाचं, हा व्हिडिओ इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. एक नरहरी झिरवळ सारखा मंत्री माझी व्हिडिओ ही माझी नाही तर ती चुकीच्या पद्धतीनं तयारी केलेली आहे असं म्हणतो. पण ज्या व्यक्तीनं ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेली आहे तो व्यक्ती त्यांच्याच रूम मध्ये आहे. ज्या व्यक्तीनं ही व्हिडिओ त्या ठिकाणी रेकॉर्ड केली ही खूप मोठी व्हिडिओ आहे. साधारणतः 30-40 मिनिटाची किंवा 45 मिनिटाची नक्कीच असावी. ज्या वेळेस त्या व्यक्तीच्या मोबाईलचा एकंदरीत स्टोरेज डेटा जर तपासला किंवा समजून घेतला तर कदाचित पाऊण तास, दीड तास ही व्हिडिओ शूट झालेली असावी. या व्यक्तीनं ही व्हिडिओ ज्या वेळेस कुणाला तरी दिली त्यावेळेस ह्या व्यक्तीनं त्या व्हिडिओचे तुकडे केले. भले त्यांचे काय त्या बेडवर म्हणजे ते नागडे चाळे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील त्या झाल्या असतील, परंतु त्या व्हिडिओमध्ये जे त्याला दाखवायला पाहिजे होतं ते त्यांनी 10 मिनिटात ती व्हिडिओ सगळीकडे पब्लिश झाली. कुणाच्याही खाजगी आयुष्याबद्दल बोलायचा तुम्हाला आम्हाला अधिकार नाही, परंतु तुम्ही ज्यावेळेस आमचे राज्यकर्ते म्हणून सत्तेवर असता, ज्यावेळेस तुम्ही मंत्री म्हणून काम करता, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जाता, सांगा बरं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हेच नरहरी झिरवळ बुधवारच्या कॅबिनेट मिटिंगला गेलेले नाहीत. लक्षात घ्या, तोंडच नव्हतं. मुख्यमंत्री महोदयांसमोर, उपमुख्यमंत्री महोदयांसमोर, इतर मंत्र्यांसमोर कुठल्या तोंडाने जाणार? आणि विश्रामगृहावर झिरवाळांनी मारलेला सिक्सर जे काही सापडलं म्हणजे एका बाजूला भोंदूगिरीच्या नावाखाली 58 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ, आणि यांचे व्हिडिओ कोणासोबत आहे? तृतीयपंथी व्यक्तीसोबत. आणि अशा सगळ्या गोष्टी झालेल्या असताना तोंड दाखवायला सुद्धा ज्या व्यक्तीला जागा नाही. मला प्रश्न या गोष्टीचा आहे, ज्या लाखो लोकांनी या व्यक्तीला मतदान केलं, त्यांच्या पक्षाला मतदान केलं आणि या व्यक्तीला निवडून दिलं, त्या मतदारसंघात त्या मतदारांच्या कुटुंबात, बायका लेकरात किंवा मुलाबाळांमध्ये काय चर्चा असेल? आपला आमदार लॉजवर आपलं त्या विश्रामगृहावर सापडला कुणासोबत? काय वाटत असेल त्या मतदारसंघातल्या लोकांना? किती आश्चर्याची गोष्ट आहे. कित्येक जण, मला विश्वास आहे असा, किती व्हिडिओ राहून पाहत असतील की बघा आपला नेता कसा आडवा पडलाय, कसा मांडी घालून बसलाय,
कसं मटणाचं ताट आहे समोर, कशा बाटल्या आहेत आणि कसे ह्यांचे चाळे सुरू आहेत, हे त्या मतदारांनी पाहिल्यानंतर काय आदर्श घ्यावा त्या मतदारसंघातल्या मतदारांनी, तालुक्यातल्या अधिकाऱ्यांनी, इतर आमदारांनी, खासदारांनी बोला. बरं, ही व्हिडिओ त्यांनीच सांगितलं की जुनी आहे फार. म्हणजे या व्हिडिओ नंतर आत्मविश्वास वाढला असेल, त्यांनी अजून अशीच कांड केली असतील, नाकारता येणारी गोष्ट आहे का? मग अशा व्यक्तीला त्या मंत्रिमंडळात राहणं कितपत योग्य आहे? का सुनेत्रा पवार कारवाई करत नाहीत? राष्ट्रीय नेते आहेत ना. एका महिला पक्ष नेत्याच्या पक्षामध्ये, तर त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांच्या मंत्र्याकडून, त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून, त्यांच्या प्रदेशाध्यक्षाकडून बोट कापून घेऊन काय अंधश्रद्धा काय चालवली, बुवा बाबूच काय ते ह्यांनी म्हणजे जसं काही कामालाच ठेवलेत असं काय? बरं, यांच्या खासदाराचे किंवा यांच्या महिला आयोगाचे गुरु कोण? अत्यंत वात्रट, थुकरट, घाणेरड्या चालीचा वृत्तीचा माणूस यांचा गुरु. माझा पांडुरंग म्हणे, माझा विठ्ठल, ह्यांचा गुरु, ह्यांचा बिझनेस पार्टनर. हे छत्री घेऊन उभे. त्यानं म्हणले बोट काप, बोट कापलं. त्यांनी म्हणले पाया पडले. त्यांनी म्हणले केक खाल्ला. आता तर हा तर वेगळाच नेता आहे. पड आडव म्हणलं की पडले. अरे, त्या महिला नेत्यांना असे आमदार किंवा कार्यकर्ते सांभाळावे लागणं ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. मला प्रश्न हा पडलाय, झिरवळांच्या तिथल्या महिला कार्यकर्त्या, महिला नेत्या, पक्षातल्या इतर महिला नेत्या म्हणतोय मी, कसं ह्या लोकांसोबत त्यांनी काम करावं राजकारणामध्ये, आणि खास करून यांच्या पक्षातल्या महिला तरी सुरक्षित आहेत का? म्हणजे माय माऊल्या या महाराष्ट्रामध्ये कुठलीही महिला सुरक्षित नाही, हे याच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दाखवून दिलं, त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी दाखवून दिलं, आणि त्यांच्या मंत्र्यांनी पण दाखवून दिलं की आम्ही असेच आहोत. आणि ते काय क्लॅरिफिकेशन देतात, म्हणजे जे काही समोर आलंय, म्हणजे नरहरी झिरवळ साहेब फोन करून सुनेत्रा वहिनींना सांगतात असं त्या ठिकाणी कळतंय की मी तसं काही केलं नाही. अरे कसं केलं मग? आणि ती व्हिडिओ खोटी नाही, ती व्हिडिओ खरी आहे, फक्त अनावश्यक भाग मधला कट झालेला आहे. त्या व्हिडिओला दोष देऊ नका, किंवा ज्यांनी काढली ती, तुम्ही काय तिथं नंगानाच केला याला फार महत्व आहे. माझी काही झिरवळांबद्दल वाईट अजिबात मत नाही. माझं एवढं मत आहे, आमच्या राज्याचे मंत्री असे आहेत, असे असतील तर आमच्या महाराष्ट्राचं काय होणार? ज्या राज्यातल्या महिलांचं संरक्षण अपेक्षित आहे, त्या महिलांना बोंधुगिरीकडे घेऊन जाणाऱ्या आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा आहेत? तुम्ही त्यांना पदावरून काढणार हो, मग झिरवळांना का काढणार नाही? झिरवळांना मंत्री पदावर का अजून सुनेत्रा वहिनींनी ठेवलं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ठेवलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी अजून नरहरी झिरवळ मंत्री कसे काय? आणि मला सगळ्यात खेदानी गोष्ट शेवटी सांगावी लागते, झिरवळ साहेब फोन करून सांगतात की मी तसा नाही आणि ती व्हिडिओ पण तशी नाही. म्हणजे काय, तुमचा लाईव्ह शो दाखवायचा होता का? म्हणजे तुमची खात्री पडली असती. मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की माय माऊली जी झिरवळांची रोज घरी वाट बघत असेल, त्या काकूंना किती वाईट वाटलं असेल की आपला नवरा काय करतोय बाहेर जाऊन. कल्पना करा बरं, मला तर विचार पण करू शकत नाही. कुठं चुकलंय कोण? म्हणजे यासाठीच केला होता का अट्टहास
हा मला पडलेला शुद्ध प्रश्न आहे, लक्षात घ्या. असा महाराष्ट्र कधीही नव्हता, असा महाराष्ट्र कधीही नसावा. आणि या पद्धतीनं घाणेरडे राजकारण करणारे आणि घाणेरड्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी करणारा लोकांकडून असा महाराष्ट्र कधीही बदनाम होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण जे महाराष्ट्रात घडतंय ना हे सध्या, हे शुद्ध पद्धतीनं अत्यंत दुर्दैवी आहे, लाजिरवाणं आहे. आणि हे मंत्रिपदावरून हकालपट्टी करून स्वतःचं आत्मपरीक्षण करायला लागणं हेच यांना खरी शिक्षा असेल. पण हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं, राज्याच्या इतर मंत्र्यांनी सुद्धा ध्यानात घ्यावं, आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुणासोबत बसतोय. शेजारी बसलं तर हा माझ्या मांडीवर हात टाकतो काय, अशी भीती वाटायला शेजारच्या लोकांना लागली, हे लक्षात ठेवा. बाकी जनता सुज्ञ आहे. मी म्हणतोय ते खरंय की खोटंय हे नक्की सांगा. महाराष्ट्र वाचवा बांधवांनो, आणि राज्यकर्त्यांना सुद्धा महाराष्ट्र इतका बदनाम होऊ देऊ नका की ज्यांनी घरची लोक सुद्धा तुमच्यावर छी तू करतील, बाहेरची तर तुम्हाला सुट्टीच देणार नाही. जय शिवराय.